तर नमस्कार भावानो, माझं नाव मनीष. आपण काम करतो टेक्सटाईलमध्ये आणि हे बघा तुम्हाला मी आता तर मागे आपण रोड लावलेला आहे आणि कसा रोड फिरतोय बघा. आणि समोर ही कापड येत असते आणि हेच पुढे जाऊन आपला पुढे एक रोड तयार होत आहे. तो तुम्हाला मी लवकर तर अशा पद्धतीने पुढे एक रोड तयार होत आहे आपला. आणि बॅक साईडला एक आपण रोड लावलेला आहे. ते आपण कापडात काय जाते नेमकं काय नाही हे आपल्याला इथे चेक करावं लागतं आणि त्याच्यानंतरच सगळ्या गोष्टी फायनल. जे मी तुम्हाला पहिला दाखवलं ते झाला रोलिंगचा भाग. आता हा आला फोल्डिंग सेक्शनमध्ये हे फोल्डिंग मशीन आहे आणि ह्याच्यावर आपलं फोल्डिंग होतं. हे अशा पद्धतीने आपल्याला कापड सोडावं लागतं फोल्डिंगला आणि जेणेकरून सरास आपले 100 मीटरचेच तागे असतात सगळे. आणि हे आपले डिजिटल मीटर व्यवस्थित सांगते, किती काउंट करून सांगते किती मीटर वालायला किती तागे वालायला हे सगळं सांगतं. असं हा रोलमध्ये रॉड घालावा लागतो जेणेकरून रोड व्यवस्थित होईल. परत काट्यावर घेऊन वजन बघावं लागतं. वजन बघितलं की असं काहीतरी असं पडून काहीतरी करामाती करावं लागतं. त्याशिवाय आपल्याला चालतच नाही ना. हे असं ढकलत रोड तिकडून हे फोल्डिंगसाठी असं कापड टाकावं लागतं. त्यानंतर आपलं पुढे जाऊन की नाही जे 600 मीटरचा आपला तागा तयार झालेला आहे त्याला असं काढून व्यवस्थित करून त्याला व्यवस्थित असं टाकून घेऊन जर इसकडलं तर बाजारात गुंडाळा लक्षात ठेवायचं. त्यामुळे उघड जायचं सगळीकडे. मी असं कापड लावून घ्यायचं सगळं इकडे तिकडं आणि परत आणि आपलं असं व्यवस्थित पॅन्डल दाबून व्यवस्थित आपलं फोल्डिंग परत चालू. अशा पद्धतीने असं फोल्डिंगचं काम आपलं चालते जोरात. फोल्डिंग झालेला तागा असा व्यवस्थित 100 मीटरला कटिंग करून घ्यायला लागतं. कारण हे कटिंग कसं करतं आम्हाला तिथं की 100 मीटर जे डिजिटल काउंटिंग होतं तिथं आपण 100 मीटरला मार्किंग करतो. आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित तागे घेऊन साईडला वगैरे व्यवस्थित पाठीवर लावून घ्यायचं आणि हा सर्व व्यवस्थित लावून घ्यायला लागतं. जर रोड सुटला तर डायरेक्ट कपाळातच जातो.